आता तुम्ही म्हणणार या वाप्यात पाणी का मारायला? तुम्हाला एक सांगायचं आहे, जेव्हा सगळं भात कापून होते तेव्हा शेवटी शेतकरी 5 लोंबींची मूठ लक्ष्मी म्हणून असं बांधून ठेवतात. आता ते का तर आपल्या धरती मातेसाठी आणि शेताच्या राखणदारासाठी. आज सगळं भात कापून झालंय आणि शिवार मात्र मोकळं मोकळं दिसायले. भात मळून झाल्यावर पिंजर सगळ्या वाप्यातनं पसरलं. पाण्यातला वापा असला की लय कष्ट घ्यायला लागतात. आजच्या रील सगळ्या तेजस पाटीलने कॅमेऱ्यामध्ये शूट केल्यात. भरलेली ठिकी बांधून घरी नेलीत. शेतकऱ्याचं नकळत शेतातल्या पक्ष्यांसाठी असं भात राहते बघा. एकदा भात झालं की आता वरणाने हरभरा पेरायला माणसं चालू होत्यात. अकाउंटला तोवर फॉलो करा. त्याआधी दुसऱ्या वाप्यातलं भात नेऊन पट्टीवर टाकतो. पूर्ण शिवार हे दलदलीच आहे, त्यामुळे वरच्या वाप्यात भात सगळं न्यायला लागते. मगाशी पाणी मारण्याचं कारण होतं की वाप्यात वरण हरभरा पेरायचा होता, पण एक एक वापा वाळल्यामुळे खुनी रवत नव्हती. घरातल्याने एक काम फिक्स करून दिलतं. अख्खा शिवारातल्या सारणीतलं पाणी भरून द्यायचे आणि तेच पाणी मी इकडे येऊन वाप्यात मारायचो. नुसत्या हिवाळ्याच्या थंडीत गहू पिकवणारा शेतकरी आहे, त्यामुळे थकून चालायचं नाही. पण आज खरंच लय काम लावले घरात. गावातले असे भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.